सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षराच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लग्न सराईचा हंगाम जवळपास संपलेला आहे। बऱ्याच ठिकाणी पेरणी झालेली आहे आणि अशातही अजून ज्यांची लग्न जुळायचे आहेत तर अशांचे आता सोशल मीडिया ग्रुप अजूनही शांत नाही आहे आणि मग आपण थोडंफार काळानुसार बदललं पाहिजे किंवा त्याच गोष्टी करून जर प्रतिसाद मिळत नसेल तर थोडाफार बदल केला पाहिजे। म्हणून आता लग्न अक्षताच्या या प्लॅटफॉर्मवर थोडाफार बदल करण्याचा, किरकोळ बदल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। अर्थातच आपल्या सर्वांचं सहकार्य त्याच्यासाठी लागणार आहे। लग्न जुळत नाहीत, अनाथ आश्रमातील मुली, गरीब घरच्या मुली आणि कमी शिकलेल्या मुली या गोष्टींची पण आपण थोडीफार चर्चा करणार आहे। मित्रांनो, बऱ्याचदा सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर ज्यावेळेस आपण बायोडाटा येतात किंवा पाहतो तर बऱ्याचदा आपण काय करतो की आपण आपली सामाजिक सभ्यता कुठेतरी सोडून देतो आणि मग त्या बायोडाटाखाली, मग तो मुलीचा असेल तर त्याच्याखाली आपण कॉमेंट्स करतो किंवा बऱ्याचदा आम्हाला मराठा लग्न अक्षताकडे काही नोंद झालेले प्रोफाईल असतात आणि मग त्याच्यामध्ये एक रिक्वेस्ट टाकायची पद्धत असते। ती रिक्वेस्ट टाकल्याच्यानंतर ती आमच्या ॲडमिनकडे येते। ॲडमिनकडे आल्याच्यानंतर आम्ही त्याची पडताळणी करतो आणि समोरच्याला ती ॲज इट इज पाठवतो। ते पाहतात, कधी-कधी 2-2, 4-4 दिवस ती रिक्वेस्ट पाहत नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये त्यांनी रिक्वेस्ट पाहिली नाही पाहिली तर बऱ्याचदा खालचं जे काही प्रोफाईल सेक्शन आहे तर त्या रिक्वेस्ट सेक्शनला त्या मुलीचा किंवा तिच्या नातेवाईकाचा नंबर त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि मग नंबर मिळाल्याच्या नंतर बऱ्याचदा आपली जी काही बोलण्याची पद्धत असते, भाषा असते तर ती बऱ्याचदा सामाजिक सभ्यतेला धरून नसते। बोलायची पद्धत कशी असली पाहिजे की एखादी, समजा उदाहरणार्थ पाटलाची मुलगी आहे तर अमुक अमुक पाटील बोलता का, त्यानं जर हो म्हटलं तर हो ठीक आहे। तर आपल्या अशा नावाच्या ताईचा बायोडाटा बघितला होता, नेमक्या काय अपेक्षा आहेत, आमच्याकडे असं स्थळ आहे, अशा या पद्धतीनं जर बोललं तर माणूस म्हणून माणुसकीच्या हिशोबानं जर एकमेकांसोबत संवाद केला तर नक्कीच त्यातून प्रतिसाद मिळत असतो। मात्र बऱ्याचदा आपण व्हॉट्सअप ग्रुपवर पण पाहतो की चित्रविचित्र त्याच्या खाली कॉमेंट्स असतात। अपेक्षा काय, हे चालेल का, ते चालेल का, म्हणजे मुलगी डॉक्टर असते, समजा उदाहरणार्थ ती वाशिम जिल्ह्यातली असते आणि विनाकारणच गडचिरोली, दापोली चालेल का, म्हणजे काहीतरी प्रश्न विचारायचे, समोरच्याला इरिटेट करायचं आणि त्याने जेणेकरून की मग ती लोक कुठेतरी काढता पाय घेऊन त्या ग्रुपमधून एक्झिट झाली पाहिजे किंवा त्या प्लॅटफॉर्मवर निघून गेली पाहिजे। बरेच जण नंबर प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांची बोलायची भाषा पद्धती ही थोडीशी विचित्रच असते। आम्हालाही अनाथ आश्रमाच्या नावानं बरेच फोन येतात आणि मग तुमच्याकडं मुली आहेत का किंवा किती स्थळं आहेत का, काय पद्धत आहे, अशी विचारणा होते। बऱ्याचदा आम्ही असं म्हणतो की हो, आमच्याकडे भरपूर मुली आहेत, अनाथ मुली आहेत, मात्र त्या 10 वर्षाच्या खालच्या आहेत। तर काही बहादर मग शिव्यासुद्धा घालतात, काही त्याच्यामध्ये महिला पण आहेत, शिवा पण घालतात। असे चित्रविचित्र अनुभव येत असतात। तर ही पद्धत आपण हे केली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, गरीब घरच्या मुली आणि अनाथ आश्रमातील मुली हा विषय डोक्यातून काढून टाकला पाहिजे। अनाथ आश्रमातील मुलीच्या नावाने फक्त फसवणुकीशिवाय तुमच्या पदरात काहीही पडणार नाही, याबाबतची माहिती देणारे आम्ही अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत। मात्र आपण ते व्हिडिओ न पाहता शीर्षक पाहतो आणि लगेच फोन करतो की तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे। आपल्याकडे रील्स पाहण्यासाठी भरपूर वेळ असतो। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा आम्ही काही बदल करत आहोत, त्याची माहिती लवकरच आपल्याला देऊ। आणि आपण या माध्यमातून पुन्हा एक, आता सध्या थोडासा रिलॅक्स पिरियड असतो हा लग्नाच्या हिशोबाने, शेतकरी आपल्या शेतीच्या कामाधंद्यात गुंतलेला असतो आणि मग अशा स्थितीमध्ये आपण अजून काय अपडेशन करता येईल तर त्याबाबत तुमच्या काही सूचना असतील तर त्या नक्की कळवल्या पाहिजेत। धन्यवाद। जय जिजाऊ।